भावाच्या लग्नाला ना अचानकपणे गावाला जायला लागलं. खूप कंटाळा आलेला होता फिरून, पण काय ऑप्शन नव्हता, जावं तर लागणारच होतं. तर आम्ही सगळे ना डायरेक्ट हळदीच्या दिवशी गेलेलो होतो. आणि बापरे, गावाकडे एवढी जास्त थंडी आहे ना, त्यामुळे चिमणीला आपलं स्वेटरच घालून बसवलेलं होतं. आणि त्यात तिला प्रवासामुळे सर्दी सुद्धा झाली. इथे आधी नवरा नवरीला ना आंघोळ घालायचं काम चालू झालं. बापरे, एवढ्या थंडीमध्ये आंघोळ, जरी गरम पाणी असलं ना तरी पण थंडी तर वाचतेच. आणि त्या आमच्या जॉली मामांचं तर काय वेगळंच चालू होतं. आंघोळ घातल्याने नवरा नवरीचे कपडे चेंज करून लगेच हळद लावायला घेतलं, कारण हळदीला तर आधीच उशीर झालेला होता. तसं गावी ना गेल्यानंतर खूप जास्त मज्जा येते, कारण का सगळेजण एकत्र असतात ना, म्हणूनच. चिवताईला सुद्धा थोडीशी हळद लावलेली होती, तर तिला खूप जास्त आवडली ती, बरं का. आता हळद आहे गावाकडे धिंगाणा होणार नाही असं होतच नाही ना. सगळ्यांचा मस्त असा डान्स चाललेला होता. आता सगळी नाचते तर माझं पाय कुठं गप्प बसतेत, मग मी पण थोडंफार नाचून घेतलं. आता हळदीचा आणि लग्नाचा ब्लॉग ना एकाच व्हिडिओमध्ये मी टाकत आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी होतं ते लग्न. नवरा नवरीनं लवकरच तयार होऊन बसलेले होते. आणि आजकाल माझी चिवताई ना जे बघल ना तेच करायला बघते, त्यामुळे तिचं काम असं काही चालू होतं सकाळ सकाळी. खरं तर सगळ्यात जास्त गावाकडे ना तीच एन्जॉय करते, कारण तिला लहान मुलं आहेत ना खेळायला सोबत. आता आम्ही नवरा बायको लग्नासाठी असे काही तयार झालेलं होतं. आणि हो, चिमणीला टुकलू बनवल्यामुळे तिला कोणता ड्रेस चांगला दिसणार नाही, म्हणूनच ना तिला अण्णा बनवून टाकलेलं होतं. मग काय नवरा नवरी सोबत फोटो काढले, आणि आज बाप लेकीने ना मॅचिंग केलेलं होतं, बरं का. सगळ्यांनी आपले पटपट फोटोज व्हिडिओज काढून घेतले आणि नंतर गेलो मंडपामध्ये, जिथे आमचे बंधू राजा आधी स्वागताला उभे होते. खूप जास्त उशीर झालेला होता, मग गेल्याच ना लग्नाला सुरुवात झाली आणि फायनली लग्न सुद्धा झालं. लग्न लागले की आम्ही गेलो टेरिस वरती. फॅमिली मधलेच ना चिवताईचे काही फॅन्स भेटायला आलेले होते, आणि ते स्पेशली ना चिवताईला भेटण्यासाठी आलेले होते. मग काय त्यांच्या सोबत सुद्धा मस्त फोटोज व्हिडिओज काढून घेतले. आणि नंतर आमच्या जॉली मामा मामींचा ना व्हिडिओ शूट फोटोशूट चालू झाला. तसे आमचे सगळ्यात लहान मामाश्री आहेत, बरं का. तसे आज हे ना मॅगझिन मधल्या मॉडेल सारखे दिसत होते. मॉडेलिंगचं काम लावावं का काय असा विचार चालू आहे जरा. वरती टेरिसवर मस्त असं ऊन असल्यामुळे ना मस्त फोटोज व्हिडिओज येत होतं, त्यामुळे या दोघांचं आपलं व्हिडिओज फोटोज काढायचं काम चालू होतं. नंतर खाली गेलो तर तिथे सुद्धा चिवताईचा सगळेजण वेट करत होते. एवढे छान सबस्क्रायबर्स भेटत होते ना लग्नामध्ये, सगळ्यांना भेटून खूप छान वाटत होतं. सगळ्यांच्या सोबत मस्त फोटोज काढले, आणि बघते तर काय जेवणाच्या पंक्ती सुद्धा लागलेल्या होत्या. मग काय भूक लागली बघूनच, मग आम्ही पण बसलो जेवणाच्या पंक्तीमध्ये जाऊन. लग्न उशिरा लागल्यामुळे ना जेवण सुद्धा उशिराच झालेलं होतं. 4:30 वाजल्या होत्या जेवायला. मग काय पोटभर जेवण करूनच लग्नाचा शेवट केला आज आम्ही.